देवपूर सत्संग कॉलनीत भर दुपारी धाडसी चोरी, 3 लाख रुपये रोख रकमेसह 100 ग्राम सोने लंपास। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर परिसरातील गोंदूर विमानतळ रोड लगत असलेल्या सत्संग कॉलनी प्लॉट नंबर 80 श्रम साफल्य बंगल्यात राहणाऱ्या शिक्षकाच्या घरी लाखो रुपये धाडसी चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत अधिक वृत्त असे की सत्संग कॉलनी प्लॉट नंबर 80 येथे श्रम साफल्य बंगला असून येथे राहणारे शिक्षक संजय पांडुरंग पाटील हे बाबुळवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या पत्नी देखील शिक्षिका म्हणून मोराणे येथे कार्यरत आहेत। सदर मालक संजय पांडुरंग पाटील हे काही कामानिमित्त काल दिनांक 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता बाहेरगावी गेले असता त्यांच्यासोबत भाडेकरू देखील बाहेरगावी त्यांच्या गावाला निघाले, तर आज दिनांक 14 जुलै 2024 रोजी बाजूचे भाडेकरू हे बाहेरगावाहून आले असता घरी आले असता शिक्षक संजय पाटील यांच्या घराचा कडेकोंडा तुटलेल्या अवस्थेत उघड्या अवस्थेत दिसून आला। त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून सदर घरात बघितले असता घरातील दोन्ही तिन्ही कपाटे लॉकर तुटलेल्या अवस्थेत दिसून आले, उघड्या अवस्थेत दिसून आले, तर कपडे देखील अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले। तर या ठिकाणी चोरी झाल्याचे दिसून आल्यानंतर याबाबत घरमालक यांना कळवले असता ते घटनास्थळी आले। त्यांनी ताबडतोब देवपूर पोलीस ठाण्यात याबाबत घटनेची माहिती दिली। सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले, तर शिक्षक संजय पाटील यांचे 3 लाखाहून अधिक रोख रक्कम कपाटातून चोरट्यांनी लंपास केली असून त्यासोबतच 100 ग्रामहून अधिक सोने देखील लंपास केले असल्याचे समजते। तर या संदर्भात सदरचे चोर सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसून येत असल्याचे समजते। तर भर दुपारी चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत घटनेची माहिती मिळताच श्वान पथकासह ठसे तज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले होते। तर यावेळी तज्ञ एपीआय विनोद खरात, पीएसआय धनंजय मोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे, पोलीस हवालदार चालक प्रकाश भावसार आदी या ठिकाणी उपस्थित होते। तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। मी जयप्रकाश पोपटराव सूर्यवंशी आज रोजी दुपारी 2 वाजेनंतर संजय पांडुरंग पाटील यांच्या घरात चोरी झालेली आढळून आलेली आहे। तरी आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं। पोलिसांनी येऊन तपास केलेला आहे आणि जी काही वस्तू दागिने प्लस रोख रक्कम जी काही गेलेली आहे त्याच्यासाठी चौकशी करून आम्हाला इथे सहकार्य मिळावे ही विनंती।